काल कृती समिती सोबत बैठक झाली, पण फरकाची काहीही अपडेट एसटी कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचली नाही। ज्याप्रमाणे सर्व संघटनाचे नेते आम्ही एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला अशा प्रकारे बॅनरबाजी गुलाल उधळून आनंद व्यक्त केले, त्याचप्रमाणे सर्व संघटनांच्या नेत्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना 2020 पासून मिळालेल्या पगारवाढीचा फरक मिळवून देण्यासाठी एकत्र येऊन जर सरकारशी लढण्याची तयारी दाखवली तर मात्र नक्की एसटी कर्मचाऱ्यांना फरकाची रक्कम लवकर ह्या सरकारकडून मिळेल। अन्यथा किती जरी प्रत्येक संघटनाच्या मीटिंगा व्यवस्थापकीय संचालकांसोबत झाल्या तरी देखील एसटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या फरकाची रक्कम मिळणार नाही, कारण एसटी कडे तेवढा पैसा नाही। हे उदाहरण देऊन एसटीचे अधिकारी हे या संघटनांना पळवून लावत आहेत। त्यामुळे एकच काम आहे, ज्याप्रमाणे सर्व संघटनांचे नेते गुलाल उधळले त्याप्रमाणे सर्व संघटनांचे नेते एसटी कर्मचाऱ्यांसाठी एकत्र येऊन एसटी कर्मचाऱ्यांना फरक मिळवून देण्यासाठी एकत्र या एकाच विषयावर मुख्यमंत्र्यांना आणि महामंडळाला जर निवेदन दिले तर हे मात्र नक्की आहे की लवकर एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात त्यांचा फरक जमा होईल। नाहीतर काल कृती समितीची बैठक झाली, त्या अगोदर सेवा शक्ती संघर्ष या संघटनेची बैठक झाली, आणखी येणाऱ्या काळात दुसऱ्या कोणत्या तरी संघटनेची बैठक होईल, परंतु अशाच प्रकारचे उडवाउडवीचे उत्तर या आपल्या एसटी महामंडळाकडून दिले जातील आणि फरकाची रक्कम का एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार नाही। त्यामुळे सर्व संघटनांच्या नेत्यांनी शहाणे बनून आपल्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांचं हित ज्यामध्ये आहे ते कार्य केलं पाहिजे असं सर्व एसटी कर्मचाऱ्यांना वाटत आहे। ज्याप्रमाणे तुम्ही गुलाल उधळलात त्याप्रमाणे तुम्ही एसटी कर्मचाऱ्यांना त्यांचा फरक मिळवून देण्यासाठी एकत्र या, एवढीच विनंती।